स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्यधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 28. दुष्ट चालीरीती खणून काढून मी प्रतिसृष्टी निर्माण करीन असं पांडुरंग मनाशी म्हणत होता. आपल्या मनातले हे विचार त्यांना उघडपणानं मात्र कुणाला सांगितले नाहीत. तसं सांगण्याची त्याची पद्धतही नव्हती, म्हणून तोही शांत राहिला. काही वेळानं पुरुषोत्तम म्हणाला, काळ जाईल तसा या चालीरीतीत निश्चितच फरक पडेल. एकट्या दुकट्याचं मात्र हे काम नाही. त्याच्या बोलण्यावर पांडुरंगानं कोणतंच उत्तर दिलं नाही. इतरांनीही काही मतप्रदर्शन केलं नाही. मग तो विषय बदलण्याच्या हेतूनं काळे पांडुरंगाकडे बघून म्हणाला, चल जरा नदीवर जाऊन येऊ, मग तुझं मन शांत होईल. पाध्ये म्हणाला, तुझ्याचसाठी आम्ही थांबलो होतो, चल आज नदीत यथेच्छ डुंबून घेऊ. नकारार्थी मान हलवत पांडुरंग म्हणाला, तुम्ही या जाऊन. का रे, आम्ही तर तुझीच वाट बघत होतो. तुला सोडून आम्ही कधी जातो का? काळ्याच्या बोलण्यावर पांडुरंग लगेच म्हणाला, खरंय तुमचं, पण आज मात्र मी येऊ शकणार नाही. माझं मन थाऱ्यावर नाही. म्हणून तर म्हणतो, नदीवर जाऊ, पाण्यात डुंबून तुझं मन शांत होईल. नाही होणार पाध्ये. अशा भौतिक गोष्टींनी माझं मन कधीच शांत होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही जाऊन या. ऐका माझं, माझ्यामुळे तुमच्या कार्यक्रमात बदल करू नका. चला लगेच निघा. पुरुषोत्तमनं विचारलं, आम्ही गेलो तर इथं बसून तू काय करणार? माझी चिंता करू नका, जा लवकर तुम्ही, नाही तर परत यायला विलंब होईल. मोठ्या अनिच्छेनेच ते सहाध्यायी पांडुरंगाशिवाय तिथून निघाले. आपापले पंचे आणि लंगोट घेऊन ते सर्वजण फाटकातून बाहेर पडले. उत्तर दिशेनं गांगलांच्या घरावरून ती मुलं जाईपर्यंत पांडुरंग त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे बघत बसला होता. मुलं दिशेनाशी झाल्यानंतर मात्र त्याच्या मनामध्ये मघाचेच विचार पुन्हा उफाळून आले. पुन्हा तो रघोबा त्याला डोळ्यांसमोर दिसायला लागला होता. त्या भरात नकळत तो आपल्या जागेवरून उठला आणि पायात वहाणा घालून फाटकाच्या दिशेनं निघाला. फाटकातून बाहेर पडल्यानंतर तो शिवालयाच्या दिशेनं झपाझप पावलं टाकायला लागला. तिथून पुढे देशमुखांचं घर ओलांडून तो डोंगराच्या रस्त्याला लागला. काही क्षणातच तो डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. तिथून वर डोंगरात जाणारा रस्ता कच्चा होता. पांडुरंगानं मान वर करून डोंगर माथ्याच्या दिशेनं बघितलं. मग मनाशी म्हणाला, थांब, तुला आत्ता सर करतो. बघता बघता त्यानं धोत्राला काचा मारला, पायातल्या वहाणा हातात घेतल्या आणि तो धावत वर निघाला. निम्म अंतर काटेपर्यंत त्याला दम लागला होता, पण तो थांबला नाही. तसाच पळत तो माथ्याच्या दिशेनं निघाला. अल्पावधीतच तो वर जाऊन पोहोचला. त्यावेळी मात्र त्याचा ऊर धपापू लागला होता. श्वास जोरानं चालला होता. अंग घामाघूम झालं होतं. धोत्राच्या सोग्यानं घाम टिपत तो मनाशी म्हणाला, ताप आलेल्या माणसानं असं डोंगर चढून जावं, म्हणजे घाम येऊन ताप निघून जाईल. काहीही करून घाम आला म्हणजे ताप उतरतो, असा त्याचा तेव्हा समज होता. डोंगर चढून गेलं म्हणजे निश्चितच भरपूर घाम येणार, म्हणजे ताप उतरणार असं त्याला वाटायचं. अंग तापल्यावर डोंगर चढून जायची त्याच्यावर कधीच वेळ आली नव्हती. परंतु डोकं तापल्यानंतर मात्र तो हमखास डोंगर चढून जायचा. तशी वेळ नेहमीच यायची. समाजात रुजलेल्या दुष्ट चालीरीती पाहिल्या म्हणजे त्याच्या मनात विचारांचं वादळ उठायचं. त्यावेळी त्याला एकांत हवा असायचा, म्हणूनच तो डोंगरावर जाऊन बसायचा. आत्ताही डोंगर चढून आल्यानंतर तो तिथल्या छोट्या झाडाच्या सावलीत एका दगडावर विसावला. सूर्य तेव्हा पश्चिम दिशेकडे झुकला होता. पांडुरंगानं चहूबाजूनं दृष्टी फिरवली. डोंगराच्या पलीकडे मध्यावर धावीर ग्रामदैवतेचं मंदिर दिसत होतं. मंदिराचा छोटा कळस उन्हात चमकत होता. त्यामागे उत्तरेच्या बाजूला दूरवर नागमोडी वळण घेत गेलेल्या कुंडलिका नदीचं पात्र धुरकट दिसत होतं. डोंगराच्या पूर्व दिशेलाही डाव्या अंगाला कुंडलिकेचं पात्र दृष्टीस पडत होतं. त्या नदीवरचा दगडी पूल दिवाळीतल्या किल्ल्यातल्या पुलासारखा छोटा दिसत होता. नदीमधून खडकांच्या छोट्या छोट्या बेटांनी डोकी वर काढली होती. पाण्यावर जणू महाकाय कासवच तरंगत आहेत असा भास होत होता. डोंगराच्या पुढ्यातलं गाव मात्र अतिशय विलोभनीय दिसत होतं. निसर्ग सौंदर्यानं ते मुसमुसलं होतं.
सर्वत्र हिरवीगार झाडी होती. त्यामधून कित्येक कौलारू छपरांनी आपलं अस्तित्व दर्शवण्यासाठी जणू माना वर काढल्या होत्या. आंबा, नारळ, पोफळी यांच्या बनातून उजव्या बाजूचं मेहेंदळे हायस्कूलही आपलं अस्तित्व दर्शवत होतं. त्या साऱ्या मोहक परिसरावरून दृष्टी फिरवताना पांडुरंग मनाशी म्हणत होता, किती सुंदर आहे माझा गाव. गगनम गगनाकारम सागरः सागरोपमः. माझा गावही माझ्या गावासारखाच आहे, देवपुरीच्याही वरचढ. पण या देशातली ती दुष्ट रूढी माझ्या या सुंदर गावातही का जोपासली जावी? या देशाला केवढी पवित्र परंपरा आहे, संस्कृती आहे, महान ग्रंथसंपदा लाभली आहे. त्या ग्रंथांची अशीच शिकवण आहे का? त्या महान ग्रंथांना काय अभिप्रेत आहे हे जाणून घ्यायला नको का? त्यामध्ये कुठे भेदभाव सांगितला आहे का? खरं तर प्रत्येक मानव म्हणजे भगवंतानं आपल्या अलौकिक आणि उत्तुंग प्रतिभाशक्तीनं साकार केलेलं सुंदर शिल्प आहे. हे शिल्प घडवताना त्यानं सारी आपली सौंदर्य शक्ती पणाला लावली आहे. सारी मानवजात त्यानंच निर्माण केली आहे. मग माणसानंच आपापसात भेदभाव करायचा? जीवाभावाच्या लोकांना अस्पृश्य म्हणून दूर लोटायचं? घरात तर नाहीच, पण त्यांना मंदिरातही जाऊ द्यायचं नाही. मग मंदिरं कशासाठी आहेत? कुणासाठी आहेत? केवळ हरदासी बुवांचं निरूपण ऐकण्यासाठी आहेत? तसं असेल तर अशी मंदिरं निश्चितच निरुपयोगी आहेत. गुरुजन नुसते विचार सांगतात, पण नुसते विचार सांगून, उपदेश करून किंवा ग्रंथ लिहून कोणतीही समाजक्रांती होणार नाही. त्यासाठी दुसरं काहीतरी केलं पाहिजे. शेवटच्या माणसापर्यंत गेलं पाहिजे, त्याला विचार दिला पाहिजे. याप्रमाणे तो कितीतरी वेळ विचार करत बसला होता. नेहमीच त्याचं असं विचारमंथन चालायचं. आपण काहीतरी केलं पाहिजे असंही त्याला एकसारखं वाटायचं. पण नेमकं काय केलं पाहिजे ते एकदम ठरत नव्हतं. त्याचा आराखडा मात्र हळूहळू मनात आकार घेत होता. तो सर्वश्रेष्ठ भगवंत भावी कालात आपल्या हातून फार मोठं पुनरुत्थान घडवून आणणार आहे याची जाणीव मात्र त्याच्या मनात सतत व्हायची. विचारतंद्रीतच तो आता त्या दगडावरून उठून उभा राहिला. त्यानं सभोवार दृष्टी फिरवली. सूर्यास्ताचा समय समीप आला होता. पक्षीगण पश्चिमेकडे झेपावायला लागला होता. काही हौशी मंडळी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे डोंगर चढू लागली होती. पांडुरंगाला तिथे थांबणं आता शक्य नव्हतं. डोंगरावरच्या मारुतीचं त्यानं दर्शन घेतलं आणि तो डोंगर उतरायला लागला. खाली उतरल्याबरोबर त्याचे पाय घराच्या दिशेनं न वळता हायस्कूलच्या दिशेनं वळले. मधल्या रस्त्यानं तो मेहेंदळे हायस्कूलपाशी आला. मग तिथून तो पुढे भुवनेश्वरच्या रस्त्याला लागला. भुवनेश्वर मंदिरात तो येऊन पोहोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिथला सारा परिसर धीरगंभीर वाटत होता. मंदिराच्या गाभाऱ्यात तसंच गांभीर्य कोंदून राहिलं होतं. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पांडुरंगानं शिवाचं दर्शन घेतलं. खापर पणजोबा पांडुरंग पंत यांचं प्राणोत्क्रमण जिथे झालं होतं त्या कोपऱ्याकडे बघून त्यानं नमस्कार केला आणि मग तो त्या मंदिराच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या पांडुरंग पंतांच्या समाधीपाशी जाऊन बसला. समाधीवर डोकं ठेवून तो कितीतरी वेळ त्याच अवस्थेत बसून राहिला. मग सरळ होऊन तिथल्या पवित्र पादुकांकडे बघत तो मनातल्या मनात बोलायला लागला. मला पुढे फार मोठं कार्य करायचं आहे हे मला माहिती आहे. तुम्हीच माझ्या हातून ते कार्य घडवून आणणार आहात. समाजातल्या वाईट रूढी तर मी नष्ट करीनच, पण मागासलेल्या आणि दुःखाच्या खाईत खितपत पडलेल्या माझ्या बांधवांना मी प्रेमाचा हात देईन. सुखी जीवनाचा मार्ग दाखवेन. त्यांना मानानं जगायला शिकवेन. सुसंस्कृत बनवीन. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या या कार्याला इथूनच शक्ती आणि स्फूर्ती मिळणार आहे. हे कार्य ईश्वर प्रेरित आहे, ईश्वरासाठी आहे. म्हणून यापुढे मी माझ्यासाठी काहीही करणार नाही. जे काही करीन ते समाजासाठीच करीन. माझ्या या योजनेला आपला आशीर्वाद असावा. त्यानं समाधीवरच्या पादुकांवर पुन्हा डोकं ठेवलं आणि मग काही वेळ तो तिथेच ध्यानस्थ बसून राहिला. त्यात किती वेळ गेला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. मात्र त्या समाधीपासून एक तेजाचा स्रोत बाहेर पडून आपल्यामध्ये सामावला जात आहे अशी स्पष्ट जाणीव त्याला होत होती. काही वेळानं त्यानं नेत्र उघडले तेव्हा त्याचे नेत्र तेजपुंज बनले होते. ते तेजोमय नेत्र बघायला त्यावेळी तिथे कुणीच नव्हतं. पांडुरंगाचं मन तेव्हा शांत बनून गेलं होतं. विचारांची आंदोलनं मंदावली होती. त्याला हवं होतं ते तिथं मिळालं होतं. तिथून निघताना तो एकसारखा मनात म्हणत होता, कार्य करण्यासाठी इथूनच मला ऊर्जेचा स्रोत मिळणार आहे. कुठेही असलो तरी ही दिव्य ऊर्जा मिळवण्यासाठी मी वेळोवेळी इथे येईन.
सामाजिक पुनरुत्थान घडवून आणण्यासाठी मी या ऊर्जेचा विनियोग करीन. मात्र मी कुणापुढेही हात पसरणार नाही, कुणाला दुखावणार नाही. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी लोककल्याणाचं कार्य करीन. माझ्या कार्यात मला यश द्या, यश द्या. एकाएकी मंजूळ वाद्यांचा ध्वनी झाल्यासारखा त्याला भास झाला. परंतु तो पवित्र नाद बाहेरचा नसून त्याच्या अंतर्यामीचा होता. त्या नादातच तो तिथून बाहेर पडला, वादळी विचारांचं ओझं रितं करून आणि अलौकिक तेजाचं गाठोडं गाठीशी बांधून. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.